लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणीत पत्रकारांचा संताप उसळला। शासनाच्या धोरणांविरोधात धरणे आंदोलन। पत्रकारांच्या विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने परभणीत पत्रकारांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला। व्हॉइस ऑफ मीडियाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करत शासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। पत्रकार सुरक्षा कायदा 2019 ची तात्काळ अंमलबजावणी, पत्रकारांवरील हल्ले व धमकावणी थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना, अधिस्वीकृतीच्या अटी सुलभ करणे, शासकीय जाहिरात दरात वाढ आणि ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीतील 30 वर्षांची अट रद्द करण्याच्या ठोस मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसेच एसटी बस प्रवासात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलत देण्याचीही मागणी करण्यात आली। आंदोलनात राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया, सूरज कदम, विजय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व जिल्हाभरातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले। पत्रकारांवर अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा देत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। दरम्यान जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून आता शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या विविध प्रश्नाच्या संदर्भात आज परभणी येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकारांवर हल्ले होत आहेत, खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाहीत। या मागणीसह लघु वर्तमानपत्रांना जाहिराती वाढाव्यात, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड मिळावं, ज्येष्ठ पत्रकारांना मिळणाऱ्या पेन्शन निधीमध्ये अर्थसंकल्पात तरतूद करून अटी शिथिल कराव्या, या व इतर मागण्यासाठी आज परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन करण्यात आलं। या संदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं असून शासनानं आमच्या मागण्याची दखल जर घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन संपूर्ण राज्यभर करण्यात येईल। धन्यवाद। राज्यामध्ये पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत। स्थानिकचा पत्रकार असेल किंवा सोशल मीडियाचा पत्रकार असेल, बातमी विरोधात लावली म्हणून त्याला धमकावले जात आहेत। या विरोधात कुठेतरी आवाज उठवावा म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने संपूर्ण राज्यात जिल्हा स्तर तालुका स्तरावर निवेदन देण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतला। त्यानंतर परभणीत आज धरणे आंदोलन करून आपण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना आपण निवेदन पाठवले आहे। पत्रकार सुरक्षा कायदा 2019 ची कठोर अंमलबजावणी करावी, त्यासोबतच ग्रामीण पत्रकार असतील किंवा शहरातले इतर पत्रकार असतील, या पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यासाठी अधिस्वीकृतीबाबतच्या ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये शिथिलता आणावी। त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकारांना शंकरराव चव्हाण सन्मान निधी या माध्यमातून पेन्शन दिली जाते, परंतु शासनाच्या अशा काही जाचक अटी आहेत त्यामध्ये की 30 वर्षे सेवा ही अट रद्द करावी, त्याऐवजी केवळ 20 वर्षाची सेवा ग्राह्य धरून ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान निधीचा लाभ द्यावा, अशा काही मागण्या। त्यासोबतच स्थानिक वर्तमानपत्राच्या जाहिरात दरांमध्ये सरसकट 150% वाढ करावी। त्यासोबतच ई टेंडरीचा हा महत्त्वाचा मुद्दा होता की शासनाच्या जाहिराती येतात त्या ई टेंडर स्वरूपात यायला आहेत। त्यामुळे काय होले की संपूर्ण जाहिरात न देता 12/8 याप्रमाणे अत्यंत छोटी जाहिरात देऊन एक प्रकारे शासन आर्थिक पिळवणूक करत आहे वर्तमानपत्राची। या विरोधात आम्ही आज आवाज उठवला। याला संपूर्ण परभणी जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला। आजचं आंदोलन आमचं यशस्वी झालं। यशस्वी होत आहे। पत्रकारांनी एखाद्या वाळू माफिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या विरोधात आवाज उठवला की संबंधितांकडून त्या पत्रकारांवर दडपशाही केली जात आहे। या विरोधात व्हॉइस ऑफ मीडिया हा लढा उभारला असून यापुढे देखील जेवढे काही आपले पत्रकार असतील त्या पत्रकार बांधवांच्या सोबत व्हॉइस ऑफ मीडिया राहील।